मी कालच एक टीजर बघितला ज्याच्यामध्ये 9 मेला एक चित्रपट रिलीज होतोय म्हणजे त्यांचा तसा विचार आहे आणि त्याच्यामध्ये पाकिस्तानी कलाकार आहे फवाद खान नावाचा. तो चित्रपट 9 मेला काय इथे आम्ही रिलीज होऊच देणार नाही आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये. महाराष्ट्रामध्ये पाकिस्तानी कलाकार आणि पाकिस्तानी मनोरंजन क्षेत्रातल्या निगडीत गोष्टी आम्ही इथे रिलीज होऊ देणार नाही या आमच्या भूमिकेवर आम्ही आधीही ठाम होतो आणि आताही ठाम आहोत. नाही मला असं वाटतं की 2016 साली जेव्हा हे दिले मुश्किल नावाचा चित्रपट येऊ घातला होता त्यावेळेला प्रोड्युसर असोसिएशन आणि त्यावेळी ते मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि राजसाहेब आणि आम्ही काही लोक अशी एक वर्षावर बैठक झाली होती. तेव्हा प्रोड्युसर असोसिएशनने असा निर्णय घेतला होता की आम्ही कुठल्याही प्रकारचा पाकिस्तानी कलाकार किंवा पाकिस्तानी चित्रपट आम्ही इथे रिलीज करणार नाही म्हणून आणि त्यांनीच बंदी आणली होती. मग आता नवीन घाट कशाला घातला आहे आणि गरज काय? माझं म्हणणं आहे की मुळात तुम्हाला गरज काय पाकिस्तानी कलाकारांना घेऊन तिकडे चित्रपट करायची? की आपल्या भारत देशामध्ये काय कलाकार नाही आहेत? त्यामुळे याला विरोध कायम आहे आणि कुठल्याही प्रकारे पाकिस्तानी कलाकाराला घेऊन चित्रपट प्रदर्शित होणार नाही म्हणजे नाही. नाही पण ज्यावेळेस 2016ला हे दिल हे मुश्किलच्या वेळेस वाद झाला होता. हा वाद मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहोचला होता आणि त्यावेळेस मनसेनं माघार घेतली होती. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला त्यांनी मान दिला होता. बरोबर. आता पुन्हा एकदा जर अशा पद्धतीने बिलकुल नाही ऐकणार, 100% नाही ऐकणार. इथे भारतावर एवढे हल्ले होत असताना तुम्हाला या पाकिस्तानी कलाकार आणि पाकिस्तानी चित्रपट कशाला पाहिजेत भारतामध्ये? भारतात रिलीज होऊच देणार नाही. याच्यामध्ये पाकिस्तानी कलाकार आहे आणि पाकिस्तानी कलाकाराला घेऊन इथे कुठल्याही प्रकारचं काही प्रदर्शित होणार नाही. नाही, भारताबाहेर त्यांनी कुठे काय शूट करायचं तो त्यांचा प्रश्न आहे. इथे नाही रिलीज करायचा. अमेयजी याच्यामध्ये एक लॉजिक असं आहे की गेल्या अनेक वर्षांपासून हा आपण वाद बघतो आहे. पाकिस्तानी कलावंत असतील, पाकिस्तानी खेळाडू असतील, या सगळ्यांना मनसे शिवसेना विरोध करते. आता त्यात असं आहे की पाकिस्तानी खेळाडूंना जेव्हा विरोध होतो त्यावेळेस त्यांचे जे सामने आहेत, नुकतंच चॅम्पियन्स ट्रॉफीचं उदाहरण आहे, त्यांचे सामने दुबईत झाले पण ते देशभर दाखवले जातात, ते भारतातही दाखवले जातात. त्यावेळेस मात्र कुठची भूमिका येत नाही. क्रिकेट रसिक ते सामने बघतात. आता हा जर सिनेमा माझा विषय लंडनमध्ये जर हा शूट झाला आहे आणि संपूर्ण जगात रिलीज होतो आहे तर मग खेळाच्या बाबतीत एक नाही आणि चित्रपटाच्या माझा विषय मनोरंजन क्षेत्राशी निगडीत आहे आणि त्यामुळे आमची जी पहिली भूमिका होती, पहिल्यापासूनची भूमिका होती की पाकिस्तानी कलाकार आणि पाकिस्तानी चित्रपटांना विरोध, याच्यावर आम्ही ठाम आहोत. बघा, विषय असा आहे की आत्तापर्यंत भारताने नेहमी पाकिस्तानपुढे दोस्तीचा हात पुढे केलेला आहे आणि दरवेळेला पाकिस्तानकडनं आपल्यावर हल्ले होतात. ज्या वेळेला आपल्यावर हल्ले होतात त्यावेळेला हे पाकिस्तानी कलाकार तोबड बंद करून असतात, पण जगामध्ये इतर ठिकाणी जेव्हा हल्ला होतात तेव्हा हे बरोबर ट्विट करून निषेध व्यक्त करतात. आणि हेच कलाकार जेव्हा पाकिस्तानमध्ये जातात तेव्हा भारताच्या विरोधामध्ये गरळ ओकतात, भारताच्या विरोधामध्ये बोलतात. आणि दुसरा विषय असा आहे की आपल्याला गरज काय पाकिस्तानी कलाकारांची? आपल्याकडे चांगली कला आहे, आपल्याकडे कलाकार आहेत, आपल्याला गरज नाही ना. पाकिस्ताननी जेव्हा हल्ले थांबेल आपल्यावर त्याच्यानंतर बघू आपण. अमेय गुप्कर फक्त चित्रपट सेना किंवा तुमचं व्यक्तिगत धोरण असू शकत नाही, ही पक्षाची लार्जर भूमिका असते. तर तोच मुद्दा पकडून ती विचारतोय की फक्त कलाकारांना विरोध. चित्रपटाचं टेलिकास्ट महाराष्ट्रात नव्हतं, मुंबईत नव्हतं. तुम्ही जर हा निर्णय प्रेक्षकांवर सोपवला आहे ना, कला पाहिजे की नाही? अहो, क्रिकेट प्लेयर्सचा विरोध आहेत ना सामने, तर सगळे कुठून क्रिकेटचे रसिक पाहतात. अहो, टेलिकास्ट कुठून होतात? बाहेर नव्हतात ना. दुबईत जाऊन मी नाही थांबू शकत. ते स्टार स्पोर्ट्सची ऑफिसेस इथे
अहो पण त्याचे सामने टेलिकास्ट कुठून होतात, इकडं नाही होत. जिओ स्टारचं नाही ऑफिस इथे आहे. टेलिकास्ट इकडं नाही होत. नाही, टेलिकास्टचा मुद्दा नाहीये, प्रक्षेपण हे जगभर होतं. क्रिकेटपटूंना ज्यांना सामने बघायचे असतील, पाकिस्तान रिलेटेड तुम्ही स्वतः क्रिकेटचे सामने पाहता, नाही. भारत पाकिस्तान मॅच पाहता, 100% पाहतो. मग तीही बघितली नाही पाहिजे ना. समजा एक जर मिनिट, तुमचा विरोध आहे पाकिस्तानला, माझा तर विषय तीही तुम्ही बघितली नाही पाहिजे. माझा विषय हा मनोरंजन क्षेत्राच्या निगडीत आहे. नाही, त्यामुळे असं मी दिसत नाही ना. पाकिस्तानी मनोरंजन एक क्षेत्राविषयी व्यक्ती आहात, जे काही इथे होईल त्याला विरोध एक करणार. व्यक्ती म्हणून धोरण असेल ना की मी सिनेमे पाहणार नाही पण मी खेळ पाहणार, पाकिस्तान बरोबरच्या मी मॅचेस पाहणार पण मी सिनेमे पाहणार नाही, असं कसं काय धोरण असू शकतं? अहो एक मिनिट मला कारण मी सांगा पाकिस्तान हा त्याचं विषय आहे सामने ना. कुठे होतात? नाही नाही, मी तुम्हाला विचारतोय की व्यक्ती म्हणून तुम्ही विरोध करतात तर कुठला तुम्ही- कुठला क्रिकेटर इकडे, आणि आम्ही केला विरोध. तुम्ही बघायचा जेव्हा पाकिस्तानी समालोचन क्रिकेटपटू समालोचन इथे होत होतं त्याला आम्ही विरोध केला आणि आम्ही बंद केलं ते. इथे होत नाही, पाकिस्तानी क्रिकेटपटू इकडे येत नाहीत. हे जे काय होतं ते सगळं दुबईमध्ये होतं किंवा जिथे बाहेर कुठे होत असेल तर. सुद्धा म्हणून चित्रपट निर्मात्यांनी कदाचित अशी भूमिका घेतली असेल की पिक्चर भारतात शूट अहो करू नये. चित्रपट निर्मात्यांना पण मान्य नाही आहे, इतर चित्रपट निर्मात्यांना हिंदीतल्या, की पाकिस्तानी कलाकारांना घेऊन चित्रपट इकडे रिलीज होतो, त्यांचा देखील विरोध आहे. तुम्ही अनेक चित्रपट निर्मात्यांचा तुम्ही त्यांना पण हे विचारा. खुलेपणाने समोर काय येत नाही ते निर्माते. तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे, त्यांनी आलं पाहिजे. पण प्रोड्युसर असोसिएशनचा 100% विरोध आहे आणि मला असं वाटतं मी त्यांना पत्र देखील देणार आहे. त्यांनी हा चित्रपट रिलीज होऊ देऊ नये आणि जो कोण डिस्ट्रीब्यूट करेल, जे डिस्ट्रीब्युशन कंपनी जी असेल त्यांना एकच सांगतो की तुम्ही जर का त्यांना त्यांचा चित्रपट डिस्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला इतर देखील चित्रपट डिस्ट्रीब्यूट करून देणार नाही. अमेय, पण तुम्ही जी भूमिका मांडतात ती तुमची व्यक्तिगत किंवा तुमच्या चित्रपट सेनेची भूमिका आहे की ती पक्षाची आणि राज ठाकरेंची भूमिका आहे? कारण पाकिस्तानी कलाकारांना विरोध हे मुश्किलच्या वेळेस सुद्धा देतो तुमचं उत्तर. जेव्हा हा वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहोचला होता तेव्हा त्या सगळ्या बोलण्यांमध्ये स्वतः राज ठाकरे होते आणि त्यावेळेस असं मान्य झालं होतं की यापुढे शूट होणार नाही. त्यानंतर रईस हा पिक्चर आला, शाहरुख खान त्यावेळेस शिवतीर्थावर आला, त्यावेळेस अशाच पद्धतीची विनंती केली गेली होती आणि तो पिक्चर रिलीज होऊ दिला गेला होता. रईस हा शेवटचा चित्रपट होता, ऐकून घ्या. आणि शाहरुख खान हा आला होता, तो कशासाठी आला होता की मी दुबईला राहिलेलं शूटिंग करतो तर करू का. तेव्हा भूमिका अशी होती की इथे नाही करायचं काय तुम्हाला करायचं ते. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघायला असाल तर एकही पाकिस्तानी कलाकार किंवा पाकिस्तानी चित्रपट आम्ही इथे प्रदर्शित होऊ दिलेला नाही आहे. मागच्या वर्षी देखील तुम्हाला आठवत असेल एक चित्रपट येऊ घातला होता, त्याला विरोध केला होता आणि तो पाकिस्तानी चित्रपट बंद केला होता. आणि पाकिस्तानी कलाकारांना विरोध आणि पाकिस्तानी चित्रपटांना इथे विरोध ही पक्षाची आणि मनसे चित्रपट सेनेची अधिकृत भूमिका आहे. अहो डिस्ट्रीब्युटर हिंमत करावी कुठल्या डिस्ट्रीब्युटरनी चित्रपट घ्यायची, करूच देणार नाही. काय कोणाला सेन्सॉर द्यायचं त्यांनी सेन्सॉर द्यावं. चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला पाहिजे. थिएटरवाल्यांना माहिती आहे ना काय होऊ शकतं ते. त्यामुळे मी तुम्हाला ठामपणे सांगतो पाकिस्तानी कलाकार किंवा पाकिस्तानी चित्रपट आता धमक्या यायला सुरू झाले. परत ट्विटरच्या माध्यमातून पाकिस्तानी लोक धमक्या द्यायला सुरू केले. काय द्यायच्या त्या धमक्या द्या, आम्ही भीक नाही घालत. पण पाकिस्तानी कलाकार आणि पाकिस्तानी चित्रपट इथे आम्ही प्रदर्शित होऊ देणार नाही आणि आम्ही आमच्या या भूमिकेवर ठाम आहोत हे तुम्हाला दिसेल. इस फिल्म को लेके विरोध हम पहले से, इस फिल्म को नहीं पाकिस्तानी कलाकार या पाकिस्तानी फिल्मों को का विरोध हम पहले से करते आ रहे हैं और आगे भी करेंगे. किसी भी प्रकार से पाकिस्तानी कलाकार को लेके यहाँ पे कोई भी फिल्म रिलीज़ होगी नहीं और कोई ज़रूरत भी ना करे रिलीज़ करने की. अभी तो सिर्फ क्या है हिम्मत करके दिखाए रिलीज़ करने का. मैं तो चैलेंज करता हूँ रिलीज़ करके दिखाए. 2016 में जो बैठक हुई थी सम्माननीय फडणवीस साहब के साथ और सन्माननीय राज साहब उस बैठक में थे. प्रोड्यूसर एसोसिएशन के कुछ प्रमुख पदाधिकारी भी थे साथ में. तभी ये तय हुआ था कि अभी ये जो फिल्म
यहाँ पे बनाई है उसको रिलीज़ करने दे। इसके बाद कोई भी पाकिस्तानी फिल्म है या पाकिस्तानी कलाकार को लेके यहाँ पे फिल्म होगी नहीं। ये प्रोड्यूसर एसोसिएशन ने सीएम साहब को कमिट किया था, लिख के दिया था। ज़रूरत करे, चैलेंज करता हूँ मैं। बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं होगी, बातचीत भी नहीं होगी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।